22 तारखेला शिवसेनेचे नगरसेवक हेमंत चतुरे यांना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बंटी मस्कर असतील, त्यांचे साथीदार असतील, यांनी बेदम मारहाण केली आणि या मारहाणीनंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत असताना आज भारतीय जनता पार्टीचे जे आदर्श तायडे आहेत त्यांनी अनेक आरोप जे आहेत ते शिवसेनेवरती केलेले आहे आणि हेच आरोप खोडून काढण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते ठाणे जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख संजय जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, घडलेली घटना तर निंदनीय आहे आणि पोलीस त्यांच्या माध्यमातून तपास करते, परंतु आज माध्यमांशी बोलताना आज आदर्श तायडे यांच्याशी आम्ही संवाद साधला त्यावेळी त्यांनी अनेक आरोप शिवसेनेवरती केले. शिवसेनेचे बदलापूरचे शहर प्रमुख वामन मंत्री यांच्यावरती, यांच्या कुटुंबियावरतीही त्यांनी अनेक आरोप केलेले आहे. आरोपांकडे आपण कसं पाहतो? मुळात म्हणजे आमचे शहर प्रमुख श्री वामन म्हात्रे यांच्यावर आरोप करणे इतकी लायकी आदर्श तायडे या माणसाची नाही, हे सर्वप्रथम मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. याचं कारण असं, ज्याला ते किरकोळ मारहाण झाली असं म्हणतात, तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून त्यांनी म्हटले की ती किरकोळ अशी मारहाण, परंतु आज तुम्ही जाऊन बघा, आमच्या हेमंत चतुरेंची प्रकृती अतिशय नाजूक आहे. अतिशय बेदम असं मार त्यांना त्या ठिकाणी झालेला आहे. 25 ते 30 जणांच्या टोळक्यांनी त्यांना मारहाण केलं आहे आणि आपण बघितलं सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून की सगळे लोक त्यांना मारतात, हातात मिळेल ती वस्तू घेऊन मारत होते, खुर्च्या घेऊन सुद्धा मारत होते. आणि अशा मारहाणीच्या प्रकाराला आदर्श तायडेसारखा माणूस म्हणतो की किरकोळ मारहाण झाले, हे अतिशय चुकीचे आहे. मुळात या ठिकाणी सांगतो की निवडणुका संपल्यानंतर अशा प्रकारचं राजकारण होणं किंवा अशा प्रकारची गुंडगिरी करणं हे भारतीय जनता पक्षासारख्या पक्षाला शोभत नाही. कारण आमचा मित्रपक्ष आहे, भारतीय जनता पक्ष हा आमचा मित्रपक्ष आहे. राज्यात आणि केंद्रात आम्ही युतीत आहोत, महायुतीत आहोत. त्यामुळे आमच्या मित्रपक्षांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना वेळीच आवर घाला. हे पहिलं प्रकरण असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की जिथे तुम्ही बघितलं की एका शिवसैनिकाला, नगरसेवकाला आमच्या मारहाण झाले. यापूर्वी आपण बघितलंय की शिवसेनेने ठोकलेले आहे त्यांना, परंतु या प्रकारे आता यांनी जे चालू केले ही गुंडगिरी यांनी थांबवली पाहिजे. भाजपला, आमच्या मित्रपक्षाला या ठिकाणी मी निश्चितपणे सांगेन की सत्तेचा माज आलेला आहे. आम्ही मान्य करतो या निवडणुकीमध्ये आमचा जरी पराभव झालेला असला तरी शिवसेना पक्ष या शहरामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आलेला एक नंबरचा पक्ष आहे. हे महायुतीत लढून 25 वर आलेले आहेत. आम्ही एकटे लढून आम्ही 24 सीट्स या ठिकाणी आणलेल्या आहेत. नगराध्यक्ष सुद्धा आम्ही अतिशय चांगली अशी फाईट दिली. जर 18,500 मतं राष्ट्रवादीचे यांना मिळाले नसते तर यांची परिस्थिती काय झाली असती हे तुम्ही सर्वांना माहिती आहे, बदलापूरच्या जनतेला माहिती आहे. आमच्या वामन म्हात्रेंचं काम या शहरामध्ये अतिशय चांगलं असं काम चालू आहे. वामन म्हात्रेंची नाळ ही शहरातल्या प्रत्येक मतदाराशी जोडलेली आहे. त्यामुळे वामन म्हात्रेंची इमेज, मग तो तहसीलदार असेल, मुख्याधिकारी असेल, टाउन प्लॅनर असेल, बिल्डर असतील, यांच्या आरटीआय खाली तक्रारी करून आपलं पोट भरत होता. आता त्यांचे वरिष्ठ नेते, स्थानिक नेते कोणीही त्यावर प्रतिक्रिया द्यायला सुद्धा आले नाहीत. परंतु हा चाटुगिरी करणारा आदर्श तायडे हा प्रसारमाध्यमांनी येऊन आपली भूमिका मांडतोय आणि आपल्या ज्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी, बंटी मस्करनी जे काही मारहाणी प्रकार केले त्याला प्रशस्ती पत्रक एक प्रकारे देण्याचं काम करतोय. हे चुकीचं आहे. आपण या ठिकाणी सत्तेत आहोत, सत्तेत तुम्ही आहात आणि सत्ता तुम्हाला लोकांनी दिले, मॅन्डेट पूर्णपणे तुम्हाला दिले. तुम्ही ज्या ज्या आश्वासनं दिलेली आहेत या शहरातल्या नागरिकांना, मतदारांना निवडणुकीच्या माध्यमातून, ती आश्वासनं पूर्ण करण्याची आता वेळ आली. भांडणं करून आपण आपल्याच मित्रपक्षाला दुखावण्याचं काम भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी करू नये असं मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी. सर, घायाळ वाघ हा नेहमी खूप घातक असतो असं म्हटलं जातं. शिवसेनेच्या माध्यमातून अद्यापही कोण पुढे आलेले नाहीये. वामन म्हात्रे ही काही बोलत नाहीयेत. शिवसेना नेहमी कामातून उत्तर देत आलेली आहे. एवढं सगळं प्रकरण घडलेलं आहे, कसं पाहता? आणि महत्वाचं म्हणजे क्रॉस कंप्लेंट जी आहे ती देण्यात आली, कारण की नियमानुसार जर पाहिलं तर समोरच्या व्यक्तींनाही मारहाण झाली पाहिजे, परंतु दोघा-तिघांना मारहाण झालेली आहे. 25 ते 30 जणांच्या घोळक्याने मारहाण केलेली आहे. क्रॉस कंप्लेंट त्यांची पहिली घेतली. काल जेव्हा हेमंत चतुरे यांच्याशी आम्ही संवाद साधला तेही तेच म्हटले की चोराच्या उलट्या बोंब आहेत, की आम्हीच मार खाऊन आमच्यावरच तक्रार झालेली आहे. नाही, निश्चितपणे हेमंत चतुरे बोलले ते बरोबर आहे, चोराच्या उलट्या बोंबा. कारण ह्या लोकांनी बघितलं की ज्या अवस्थेमध्ये त्याला मारझोड केल्यानंतर त्या ठिकाणी सोडण्यात आलं, त्यानंतर ही मंडळींनी पहिलं पोलीस स्टेशनची धाव घेतली. म्हणजे ज्याच्या मनात काळं भेरं असतं, त्यांना माहिती आहे की आपल्याला काहीतरी आता त्रास होईल आणि आपण यात अटकणार आहोत, तर आपणच जाऊन आधी पहिला FIR नोंदवायचा. तर हे मी म्हणल्याप्रमाणे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे चोरांच्या उलट्या बोंब आहेत. आणि दुसरं तुम्ही सांगतो त्याप्रमाणे की आमचा वाघ
जरी घायाळ असला तरी तो वाघ आहे, वाघ. भाजपाला आणि भाजपाच्या सर्व लोकांना मी सांगतो, टायगर अभी जिंदा है. टेन्शन नाही लेना तुम, टायगर अभी जिंदा है. थोडे दिवस थांबा फक्त. आम्ही फक्त शिवसेनेच्या लोक या ठिकाणी 80% समाजकारण, 20%च फक्त राजकारण करतो. आम्ही जनतेच्या सेवेत 24/7 या ठिकाणी आहोत. आम्हाला जनतेची सेवा करायची. अशी गुंडगिरी करून आम्हाला या शहराचा विकास करायचा नाही आणि करणारही नाहीत आम्ही. आणि या ठिकाणी मी निश्चितपणे तुम्हाला सांगेन की वामनदादांना या शहरातना मतदारांनी भरघोसाचं मतदान या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांच्यापेक्षा मतं आम्हाला या ठिकाणी जास्त आहेत, तुम्ही बघा. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की शिवसेना आज सुद्धा या शहरामध्ये नंबर 1चा पक्ष आहे. आमचे 24 नगरसेवक आहेत या ठिकाणी आहेत. ते युतीत लढलेत म्हणून त्यांचे 25 नगरसेवक, पण 24 नगरसेवक हे आमचे आहेत. त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला संघर्ष करायचा नाही, परंतु संघर्ष करण्यासाठी आणि आमच्या शांत असलेल्या शहर प्रमुखांना मुद्दाम चिथवण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आदर्श तायडेसारख्या माणसांनी करू नये. कारण वामन म्हात्रे काय आहे हे संपूर्ण शहराला माहिती आहे. त्यामुळे शहर शांत आहे, त्याला शांतच ठेवा. आम्ही पण त्यांना शांतच केलेले आहेत की त्यांनाही सांगितलंय की तुम्ही कुठल्याही प्रकरणात, कुठल्याही ह्याच्यात सध्या आपली काही हे ठेवू नका. आपण पक्ष संघटनेकडे लक्ष देऊया, पक्ष संघटना वाढवूया आणि मतदारापर्यंत पोहोचण्यापर्यंत आपण कुठे कमी पडलोय. आपल्या निवडणुकीमध्ये निसटता विजय त्यांना मिळालेला आहे भाजपाला. तो विजय आपला हातून कसा काय गेला, का गेला, त्याच्यावर आपण आत्मपरीक्षण आम्ही करतोय आणि त्या दृष्टिकोनांना येणाऱ्या काळामध्ये आम्ही या शहरासाठी काम करू. निश्चितपणे भाजपाशी आमचं वैर नाही. भाजप आमचा मित्रपक्ष आहे. आम्ही सुरुवातीपासून सांगतोय भाजप आणि विकासाच्या दृष्टिकोनातनं या शहरामध्ये जे जे आपण आश्वासनं लोकांना दिलेत आणि त्या पद्धतीने आपले नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील निवडून आलेले आहेत, तर त्या माध्यमातून काम करा. सहकार्याची भूमिका शिवसेना पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणे आम्ही सुद्धा या ठिकाणी करू. वेळोवेळी आम्हाला तुम्ही बरोबर घेऊन चाललात तरी ठीक आहे, नाही चाललात तरी ठीक आहे, आमचं काही म्हणणं नाही. परंतु शहर विकासासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहून शहराचा विकास केला. आपल्या शहराची संस्कृती आहे, आपल्या शहराचं नाव चांगलं आहे. हे नाव याला कुठे गालबोट लागलं नाही पाहिजे, नाव आपलं खराब नाही झालं पाहिजे, आपली संस्कृती चांगली टिकली पाहिजे. आणि या माध्यमातून आपण एक समाजाला चांगलं असं मेसेज दिला पाहिजे की काही झालं तरी बदलापूरमध्ये असं काही नाही. कारण मित्रपक्षांमध्येच भांडणं चालू झाले, हे कुठेतरी चुकीचा मेसेज हा शहरामध्ये जातोय. हे थांबविण्यासाठी शिवसेना एक पाऊल पुढे येईल का? 100% आम्ही त्या दृष्टिकोनानं प्रयत्नशील आहे. आम्ही सांगितलं ना तुम्हाला की वामन म्हात्रेंना आपण बघितलं का निवडणुका झाल्यानंतर कुठे प्रतिक्रिया वामन म्हात्रे साहेब कुठे देतात काय नाही देत. त्यांना आम्ही शांत केले, त्यांना समजवलंय की काही गोष्टी अशा आहेत की आपण सामंजस्याने घेतलं पाहिजे. आपली भूमिका विकासाच्या दृष्टिकोनातून राहिली पाहिजे. शहराचं आपली प्रगती जेवढी चांगली होईल तेवढी चांगलं आहे शहरासाठी. लोकांना हवे असलेल्या मूलभूत सुविधा, सुखसुविधा आपण या ठिकाणी पुरवण्यात आपण चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे आणि लोकांना कुठल्याही अडीअडचणींचा समस्यांचा कुठल्याही त्यांना सामोरं जाता आलं नाही पाहिजे, अशा दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनात आपण सगळ्यांना माहिती आहे की या मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे साहेब एक विकास पुरुष म्हणून त्यांच्याकडे बोलले. त्याच पद्धतीने या शहराचे शिवसेनेचे शहर प्रमुख आमचे वामन म्हात्रे यांना एक विकास पुरुष म्हणून या ठिकाणी बघितलं जातं. तर जर या दोघांमधला दुरावा कमी झाला आणि हे दोघं जर ज्यांची जवळीक झाली तर तुम्हाला मी निश्चितपणे तुमच्या माध्यमातून सांगतो की या शहराचा विकास कोणीही रोखू शकत नाही. असा चांगला विकास या शहराचा होईल की आपल्याकडे चौथी मुंबई म्हणून बदलापूर शहराकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आपण एवढी वर्ष बघतो तो निश्चितपणे तो स्वप्न पूर्ण होईल. लोकसभेत असेल, विधानसभेत असेल, आपण एकत्र आहात, युती आहे. जर बदलापूरमध्ये मैत्रीचा हात भारतीय जनता पार्टीने पुढे केला तर शिवसेना चांगल्या सुविधा मिळाव्यात, लोकांचे मूलभूत प्रश्न या ठिकाणी मार्गी निघाले पाहिजेत आणि ते दोन पक्षांमधलं वितुष्ट अजून जास्त प्रमाणात वाढवतात. तर जे चाललंय, जे झाली घटना ती निंदनीय अहवाल सादर करेल. बंटी मस्कर जर उद्या खरोखरच निर्दोष असतील तर ते निर्दोष म्हणून सुद्धा सुट्टी येईल असं काही नाही. परंतु दोन पक्षांमध्ये तेढ निर्माण करण्याचे जे काही कामं, काही प्रवृत्ती, काही विकृती करतायत त्यांना माझं आव्हान आहे की आपण हे इथेच थांबवावं. आपण याच्यामध्ये आगीत तेल टाकू नये आणि मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये. त्यामुळे जेणेकरून आपल्या शहरातलं जे वातावरण आहे ते बिघडेल अशा दृष्टिकोनातून कुणीही काम करू नये. आम्ही शांत आहोत, आम्ही पण समंजस्याची भूमिका घेतली. त्यामुळे तुम्ही सुद्धा तशाच पद्धतीची भूमिका घ्याल अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. धन्यवाद सर आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. शिवसेनेचे प्रवक्ते, उपजिल्हा प्रमुख
संजय जाधव यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि शहरामध्ये शांतता राखण्यासाठी आणि शहराचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जर मैत्रीचा हात पुढे करण्यात आला तर आम्ही त्यांच्या हाताला साथ देऊ असं त्यांनी बदलापूर व्हॉइस न्यूज सोबत बोलताना सांगितलेलं आहे. बदलापूर शहरातील अशी प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बदलापूर शहरातील बातम्या पाहण्यासाठी आत्ताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.